रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपण कॅन्सर स्पेशल दुसऱ्या एपिसोडमध्ये आहोत. आणि आपल्या बरोबर परत आहेत डॉक्टर विकास कोठावदे. नमस्कार. नमस्कार. अरे, तर आजच्या एपिसोडमध्ये आपण कॅन्सरचं उपचार पद्धती काय आहेत ह्याच्यावरती जास्त भर देणार आहोत आणि काय काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत, काय काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, या सगळ्या आपण विकासजींकडनं ऐकणार आहोत. तर डॉक्टर, आपण लास्ट टाइम बघितलं की लोक जनरली काही लक्षणं बघून तुमच्यापर्यंत पोचतात. तर बरेच लोक जेव्हा पोचायच्या आधीच काही रिसर्च करून येतात, गुगल करून येतात. तर असे काही एक्सपिरियन्सेस आहेत का तुम्ही जे फेस केलेत? नाही, आजच्या काळात ही गोष्ट आहे की सगळ्याच गोष्टी तुम्हाला गुगल, ChatGPT वरती अवेलेबल असतात आणि ते वाचण्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपली प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागू पडत नाही. जे त्याच्यात जे नॉलेज दिलेलं असतं ते तुमच्या फक्त माहितीपुरतं असतं, पण ते तुम्हाला लागू नाहीये. कारण बऱ्याच वेळा तुमच्या केससाठी वास्तविकता ही वेगळी असते. ते जे आहे ते जनरल स्टेटमेंट्स असतात, त्यामुळे त्याच्यातले जे साईड इफेक्ट दिले असतात ते सगळे साईड इफेक्ट तुम्हाला होतात असं नाहीये. जसं मी तुम्हाला म्हणतो की एखादी किमोथेरपीचं तुम्हाला आपण सांगितलं बाबा की ही किमोथेरपी लागणार आहे, ते किमोथेरपीचे ते 50 त्याच्यात साईड इफेक्ट दिलेले असतात. मग त्यामुळे पेशंटच्या मनात इफेक्टपेक्षा साईड इफेक्टच जास्त डोक्यात फिरत असतात आणि जे साईड इफेक्ट हार्डली 1% पेशंटमध्ये आपण बघत असतो. तर त्याच्यामुळे हे गोष्टी होत राहतात. परंतु पेशंटने लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ठरवलं पाहिजे की आपल्यासाठी काय ट्रीटमेंट आहे, आपल्या ट्रीटमेंटमध्ये काय इफेक्ट आहे, काय साईड इफेक्ट आहेत, त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याचे उपाय हे सगळे त्याच्यावरती ते तज्ज्ञांशी बोलल्यानंतर ठरलं पाहिजे. वाचण्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, परंतु ते तुमच्यासाठी लागू आहे की नाही याचं तुम्ही कन्फर्मेशन तज्ज्ञांकडूनच घेतलं पाहिजे. आणि पेशंट तुमच्याकडे आले की तुम्ही जनरली डिटरमाइन करण्यासाठी काय काय टेस्ट असतात? बरोबर. तर आता त्याच्यात 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक म्हणजे की डॉक्टरांनी बघून ठरवणं की बाबा हे नक्की कॅन्सर आहे की नाही. कारण कॅन्सरची एक विशिष्ट तपासण्या असतात, जे क्लिनिकल एक्झामिनेशन आम्ही त्याला म्हणतो, की जे त्या प्रकारे आपल्याला कळतं की बाबा ही कॅन्सरची गाठ असू शकते. एकदा जर आम्हाला तो अंदाज आला की त्यानुसार मग त्याच्यातून एक तुकडा तपासला जातो, त्याला बायोप्सी म्हणतात. जो तुकडा करून मायक्रोस्कोप खाली तपासला जातो की या पेशी कॅन्सरच्याच आहेत की नाही. म्हणजे पहिला उद्देश काय आहे की त्या पेशी कॅन्सरच्या आहेत की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. मग त्या कॅन्सरच्या पेशी आहेत हे कन्फर्म झालं की मग दुसरा प्रश्न पडतो, बाबा मला कॅन्सर आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं. मग तिसरा प्रश्न काय आला की मला माझ्या कॅन्सरची स्टेज काय. मग कॅन्सरची स्टेज काय याच्यासाठी मग कॅन्सरचा प्रकार कोणता आहे, तो कोणत्या अवयवाचा आहे, त्यानुसार आपण ठरवत असतो. आता आजकाल रुटीनली एक जी टेस्ट सगळ्या जगाला माहिती ती म्हणजे पेट सिटी स्कॅन. तर आपण पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन, त्याला फ्लोराइड डिऑक्सिग्लुकोज असं म्हणतात, की जे इंजेक्शन पेशंटच्या रक्तवाहिनीत दिलं जातं आणि ते इंजेक्शन जिथे जिथे कॅन्सर पेशी आहेत त्यांना ते चिटकतं आणि त्याच्यात फ्लोरोसन्स म्हणजे ते तुम्हाला ते सिटी स्कॅनमध्ये जसे असे लाल लाल स्पॉट दिसतील जिथे जिथे कॅन्सर आहे तिथे. त्याला म्हणतात पेट सिटी स्कॅन, की जे दाखवतं की तुमचा कॅन्सर तेवढ्या भागापुरता मर्यादित आहे की तो तिथून दुसऱ्या ठिकाणी पसरला आहे. तर मग ही एक महत्त्वाची स्टेज आहे. पण जिथे पेट सिटी स्कॅन नाही आहे अवेलेबल किंवा जिथे पेट सिटी स्कॅनचा जास्त उपयोग नाही आहे, त्या ठिकाणी आपण सिटी स्कॅन करतो किंवा काही ठिकाणी MRI केला जातो, की जी आपलं कॅन्सरची स्टेज ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरवतो. तर स्टेज ठरवणं हे 2 गोष्टींसाठी अवलंबून आहे. एक तर तुमची ट्रीटमेंट काय करायची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट आत्ता तुम्हाला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे, तुम्ही क्युअर होऊ शकता की नाही याच्यासाठी स्टेज महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही एखादी ट्रीटमेंट घेताय तर त्याचा किती फायदा झाला आहे हे तुम्हाला नंतर कळण्यासाठी पण तुम्हाला त्याची गरज असते. तर त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टींसाठी आपल्याला इमेजिंग ज्याला म्हणतो आम्ही ती करत असतो. आणि नंतरच्या काही टेस्ट आल्या की बाबा की आता एखादा पेशंट आपण ट्रीटमेंट ठरवली, पण तो त्या ट्रीटमेंटसाठी फिट आहे की नाही. तर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आपण काही रक्तदाबाच्या तपासण्या आहेत, हार्टची तपासणी आहे, की जेणेकरून आपल्याला ठरवतं की बाबा हा पेशंट हे पर्टिक्युलर उपचारासाठी फिट आहे की नाही. त्यामुळे त्या पण टेस्ट तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. एक आल्या निदानाच्या आणि दुसऱ्याला उपचाराच्या. ओके. आणि आता बायोप्सी जेव्हा करता तेव्हा तुम्ही म्हणता की काही पेशी कॅन्सरस आहेत की नाही हे तुम्ही डिटरमाइन करता. तर त्याच्यात काय म्हणजे वेगळं फिजिकल प्रॉपर्टीज काही वेगळ्या असतात की शेप वेगळा असतो वगैरे असं काही? बरं, जसं तुम्हाला म्हटलं की त्या ॲबनॉर्मल सेल्स आहेत. त्या पेशी ज्या आहेत त्या नॉर्मल पेशीपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे मग आपण बायोप्सीमध्ये तेवढे पार्ट ऑफ त्या पेशी आपण काढून सुईद्वारे काढून त्या आपण मायक्रोस्कोपने तपासत असतो. कारण त्यांचा प्रकारच वेगळा असतो. त्याच्यामध्ये त्यांची वाढण्याची क्षमता
ही नॉर्मल पेशंटपेक्षा वेगळी असते. त्याला आपण काही लोक त्याला न्यूक्लिअर टिपिया म्हणतात, काही जण त्याचं प्रॉलिफरेशन रेट वेगळा असतो, मायटॉटिक रेट म्हणजे त्याचे जे गुणधर्म असतात ते कम्प्लिटली वेगळे असतात नॉर्मल पेशंटपेक्षा. आणि त्याच्यातही लोकांना एक अजून गैरसमज आहे की बायोप्सी घेतली म्हणजे आजार पसरतो, त्यामुळे लोक बायोप्सीलाही सुद्धा घाबरतात. पण तुम्ही लक्षात घ्या की ते तुमच्या पेशी कॅन्सरच्या की नाही याच्यासाठीची टेस्ट आहे, पसरवण्यासाठीची ती टेस्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही जेव्हा सुई टाकता तेव्हा त्या निडलमधूनच त्या बरोबर टाकल्या जातात, तुमच्या शरीरात बाकी ठिकाणी त्या पसरत नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो, त्यामुळे बरेच जण लोक बायोप्सीलाच घाबरतात. तर तसं नाहीये. बायोप्सी ही कॅन्सरच्या निदानासाठी आवश्यक गोष्ट आहे. की बायोप्सीमुळे तुम्हाला कॅन्सरची, जसं तुम्हाला म्हटलं, पेशींचा कोणता प्रकार आहे, ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे, तो कळतो. कॅन्सर आहे की हेही कळतं, आणि कोणत्या प्रकारची औषधं त्याच्यावरती काम करतील हे सुद्धा बायोप्सीवरच कळत असतं. सो आता पेशंट तुमच्याकडे आला, तुम्ही बायोप्सी केली, तुम्ही त्याचं निदान केलं की ह्याला कुठल्या स्टेजचं काय झालंय वगैरे, तर मग डिपेंडिंग अपॉन स्टेज कुठले कुठले टाइप्स ऑफ मेडिकेशन किंवा थेरपीज वगैरे असे अवेलेबल आहेत? तर आता हे लक्षात घ्या की जसं तुम्हाला एक सिंपल प्रश्न आहे की बाबा एखाद्या माणसाला मलेरिया झाला, तुम्ही त्याला टायफॉइडचं औषध देऊन तो बरा होणार आहे का? नाही. तसं टायफॉइडच्या पेशंटला मलेरियाचं औषध देऊन बरा होणार आहे का? नाही. तर त्या प्रत्येक पेशंटचा एक विशिष्ट गुणधर्म असतो, तो कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंटला काम करेल. जसं मलेरिया टायफॉइडचं आहे तसंच कॅन्सरचं देखील आहे की पेशी कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरत असते. आता जसं आता तोंडाची कॅन्सर आहे तर त्याच्यात आपण सर्वात पहिले सर्जरीचा ऑप्शन देतो. सर्जरी करून ती गाठ काढली जाते. मग त्याच्यानंतर समजा काही मायक्रोस्कोप, त्याच्यात जो रिपोर्ट येतो त्याला आम्ही हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट म्हणतो, की त्याच्यात जर आपल्याला असं आढळलं की बाबा त्याची स्टेज जास्त प्रकारची आहे, त्याच्यात असे काही गोष्टी आहेत की ज्यात आजार परत येण्याची क्षमता जास्त आहे, मग त्यांना रेडिएशन थेरपी, त्याच्यावर किमोथेरपी या गोष्टी ॲडवाईस केल्या जातात. जसं अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, श्वसन नलिकेचे कॅन्सर आहे, की याच्यामध्ये पूर्वीच्या काळात आपण असं बघितलं की ते काढायला लागायचे आपल्याला, पण पेशंटचं स्वरयंत्र कायमचं निघून गेल्यामुळे त्याला कायमची ते श्वास घेण्यासाठी शिट्टी बसवायला लागायची, त्याचा आवाज कायमचा जायचा. मग आपण बघितलं की काही त्यांच्या ज्या पेशी असतात श्वसन नलिकेतल्या किंवा अन्ननलिकेतल्या, ह्या रेडिएशनसाठी खूप सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यामुळे त्यांना आपण फक्त रेडिएशनने देखील बरं करतो. मग रेडिएशनचा इफेक्ट होण्यासाठी त्याच्यावर किमोथेरपीची इंजेक्शन दिली जातात. आता काही जसं स्तनांचा कर्करोग आहे, तर स्तनांच्या कर्करोगाला आम्ही सिस्टेमिक डिसीज म्हणतो. सिस्टेमिक डिसीज म्हणजे त्याचं पसरण्याची क्षमता खूप जास्त आहे. मग त्याला आपण तिघही प्रकारचे ट्रीटमेंट देतो. म्हणजे त्याच्यात आपण किमोथेरपीचे इंजेक्शन्स पण देतो, त्याच्यामध्ये आपण पेशंटला ऑपरेशनही करायला लावतो आणि रेडिएशनही घ्यायला लावतो, जेणेकरून तो पूर्ण बरा व्हावा. कारण त्याच्यात क्युअर रेट म्हणजे पूर्ण बरण्याची क्षमता स्तनांच्या कर्करोगामध्ये खूप अधिक आहे, आणि त्याच्यामुळे तिन्ही प्रकारचे ट्रीटमेंट केल्यामुळे 90% पेशंट पूर्ण बरे होत असतात. आता जसं सार्कोमा आहे, सार्कोमा म्हणजे तुमच्या स्नायूंपासून होणारा कर्करोग. या स्नायूंपासून होणाऱ्या कर्करोगामध्ये हे ऑपरेशन गरजेचं असतं. ते किमोथेरपी किंवा रेडिएशन एवढे सेन्सिटिव्ह नसतात. तर पेशंटचा कोणत्या अवयवाचा कॅन्सर झालेला आहे त्यानुसार जी ट्रीटमेंट ठरत असते. आता गर्भाशयाचा मुखाचे कॅन्सर, लोकांना असं वाटतं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाला की गर्भाशयाची पिशवी काढणं हाच उपाय आहे. पण हे सगळे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या स्टेजलाच फक्त आपण गर्भाशयाची पिशवी काढत असतो. बाकी दुसरी तिसऱ्या स्टेजला आपण फक्त रेडिएशनची ट्रीटमेंट देऊनच पूर्णपणे पेशंटला बरं करत असतो. इव्हन पहिल्या स्टेजची सुद्धा रेडिएशनने बरे होत असतात, परंतु पहिल्या स्टेजला आपण हे बघितलं की नुसतं सर्जरी केल्याने सुद्धा बरे होतात. तर पण आवश्यक म्हणून तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजला जर तुम्ही सर्जरी करून ते काढलं तर त्या पेशंटला 100% रेडिएशन घ्यावं लागतं, आणि त्याच्यानंतर होणारे साईड इफेक्ट हे जास्त प्रमाणात असतात. आणि नेहमी आपण हे बघतो की जर 2 ट्रीटमेंट तुम्हाला घ्याव्या लागत असतील तर जर, आणि एकाच ट्रीटमेंट पेशंट पूर्ण बरा होत असेल तर 2 ट्रीटमेंट का द्या? कारण पेशंटच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो असतो, आणि आर्थिक सुद्धा पेशंटवरती ते बर्डन असतं. त्यामुळे मग आपण बऱ्याच रिसर्च झालेला आहे की कोणत्या प्रकारच्या कॅन्सरला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे. जसं आता आपले लिम्फोमा किंवा जसं आपण ब्लड कॅन्सर ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये हे ब्लडमधून पूर्ण शरीरात पसरत जातात. मग तुम्ही ब्लडचं ऑपरेशन करू शकता का? नाही करू शकत, कारण ती गाठ कुठे तुम्हाला माहिती नसते, सगळ्या शरीरात त्या पेशी फिरत असतात. तर त्यामुळे त्याच्यात आपण किमोथेरपी देतो, कारण ती जी सलाईनमधून इंजेक्शन दिले जातात, मग ते पूर्ण ब्लडमध्ये जाऊन सगळ्या पेशींना मारत असतात. त्यामुळे तो क्युरेबल असतो. त्यामुळे आजार कोणत्या अवयवाचा झाला आहे, तो त्याची पसरण्याची क्षमता किती आहे, त्याचं बायोलॉजी कशी आहे, त्यानुसार ट्रीटमेंट ठरली जाते. जसं आता 4थ्या स्टेजचे कॅन्सर म्हणजे आपण काय म्हणतो की आजार एका ठिकाणी त्याचा उगम झालाय आणि तो रक्तामधून बाकी शरीरात पसरतोय. मग तुम्ही त्या भागाची सर्जरी करून किंवा त्या भागावर फक्त रेडिएशन देऊन रक्तातला आजार बरा होणार आहे का? नाही. मग त्यामुळे तुम्हाला रक्तातच ट्रीटमेंट सोडणं गरजेचं आहे.
मग त्याच्या वेळेस जेव्हा चौथ्या स्टेजला पेशंट पोहोचतो त्यावेळेस आपण त्याला किमोथेरपीची ट्रीटमेंट ॲडवाईज करत असतो. मग आता ह्या पेशंटला समजा त्या जिथे उगम झाला तिथे ब्लिडिंग झाली, समजा खूप पेन व्हायला लागलं, मग त्याला लोकल ट्रीटमेंट काहीतरी देणं तिथल्या पेशंटना मारण्याची गरज पडते. अशा वेळेस त्यांना पॅलेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन ट्रीटमेंट आपण देत असतो, की बाबा जेणेकरून त्याचं ब्लिडिंग कमी व्हावं, त्याचं पेन कमी व्हावं, की उरलेलं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं जावं, यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे मग स्टेजनुसार कोणत्या अवयवात कॅन्सर आहे, त्या पेशी कोणत्या ट्रीटमेंटला सेन्सिटिव्ह आहेत, यानुसार ट्रीटमेंट ठरत असतात. आता एक्झॅक्टली जेव्हा रेडिएशन थेरपी म्हणतो ते एक्झॅक्टली काय असतं, कुठलं रेडिएशन असतं आणि म्हणजे तुमचं असं काही लेझर गन वगैरे असं काही असतं का त्याच्यात? बरोबर. तर आता बऱ्याच लोकांना वाटतं रेडिएशन म्हणजे काहीतरी शॉक दिले जातात किंवा इलेक्ट्रिसिटी आहे, काही करंट दिले जातात किंवा भाजलं जातं, तर हे मीच आहे. रेडिएशन म्हणजे नथिंग बट द स्ट्रॉंग पॉवरफुल एक्सरेज टू किल द कॅन्सर सेल्स. तर स्ट्रॉंग पॉवरफुल एक्सरेज मध्ये एक मशीन असते, त्याला लिनियर एक्सेलेटर म्हणतात, की ज्याच्यातून इलेक्ट्रिकली जनरेटेड एक्सरेज तयार होतात आणि ते बरोबर ज्या ठिकाणी ट्यूमर आहेत ते कम्प्युटर जनरेटेड एक प्लॅन केला जातो आणि त्याबरोबर तेवढ्याच ठिकाणी ते क्षकिरण सोडले जातात की जेणेकरून त्या पेशी मरत असतात. आता जसं तुम्ही सर्जरीमध्ये काय करतात, तो ट्यूमर बाहेर घेऊन ऑपरेशन करून बाहेर घेऊन टाकत असतात आणि रेडिएशन काय करतं की त्याच सेल्समध्ये जाऊन त्या DNA ला डॅमेज करत असतं, की जेणेकरून त्या सेल्स तिथे मरतात. म्हणजे तुम्ही सर्जरी बाहेर काढता आणि रेडिएशन तिथे जाऊन त्या किल करत असतात. तर रेडिएशन मध्ये बाकीचे नॉर्मल अवयव वाचवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात. पूर्वीच्या काळी मशीन ॲडव्हान्स नव्हत्या, पण आता कम्प्युटर जनरेटेड AI बेस्ड असे प्लॅनिंग्स असतात, की जेव्हा पेशंट पहिल्यांदा आमच्याकडे येतो मग आम्ही एक पेशंटचा एक सिटी स्कॅन करतो. मग त्या स्कॅनवरती आम्ही ठरवतो की बाबा कुठे रेडिएशन दिलं पाहिजे, आजूबाजूला कोणत्या कोणत्या नॉर्मल पेशी आहेत की ज्यांना वाचवणं गरजेचं आहे, नॉर्मल अवयव आहेत की ज्यांना इजा होता कामा नये, की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट होईल आणि पेशंट ट्रीटमेंट नीट सहन करणार नाही. त्याच्यामुळे मग आपण जास्तीत जास्त डोस ट्यूमरला मिळावा आणि अतिशय कमी डोस बाजूच्या पेशींना मिळेल, अवयवांना मिळेल याची काळजी घेतली जाते आणि मग तो प्लॅनिंग मशीनवरती ट्रान्सफर केला जातो आणि त्यानुसार कम्प्युटर जनरेटेड ट्रीटमेंट आपण मशीनद्वारे त्या पेशंटला देतो, की जेणेकरून क्षकिरण बरोबरच टार्गेटेड त्या ठिकाणी दिले जात असतात. आता मशीनमध्ये इनबिल्ट सिटी स्कॅन आलेले आहेत, की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा पेशंट ट्रीटमेंटला झोपतो त्यावेळेस आधी एक सिटी स्कॅन घेतो, चेक करतो की कुठे ट्रीटमेंट आहे आणि त्यानुसारच ट्रीटमेंट डिलिव्हर केली जाते, की जेणेकरून रोजच्या व्हेरिएशन जरी त्याच्या ट्यूमरमध्ये असेल तर ते डिटेक्ट केले जातात. त्याच्या आजूबाजूच्या अवयवांमध्ये जर काही व्हेरिएशन असेल तर ते कळतात आणि त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग चेंज करता येतो आणि बरोबर टार्गेटेड ट्रीटमेंट केली जाते. तर सिम्पल एक्सरे ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन. त्यात तुम्ही काही जाळलं जात नाही किंवा पूर्ण माणूस काळा पडतो किंवा बॉडीत हीट तयार होते, विकनेस येतं, असं काही नसतं आणि तसे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून मशीनद्वारे आणि काही उपचारांद्वारे देखील काळजी घेतली जाते की तुमचा प्रवास हा सुलभ व्हावा. आणि जनरली रेडिएशन थेरपीच्या साईड इफेक्ट्स काय असू शकतात? तर रेडिएशन तुम्ही ज्या भागात देता त्या भागाचे ते साईड इफेक्ट असतात. तर बऱ्याच लोकांना वाटतं रेडिएशनमुळे सगळे केस जातात का, तर नाही. आता जेव्हा तुम्ही स्तनांच्या कर्करोगासाठी रेडिएशन देतात तर ते केस जात नाही. जेव्हा तुम्ही मेंदूच्या कर्करोगासाठी रेडिएशन देतात तेव्हा डोक्याचे केस जातात. जसं तुम्ही तोंडाच्या कर्करोगासाठी रेडिएशन देतात तेव्हा तुमचे दाढीचे केस किंवा मिशी हे जाण्याची शक्यता असते, पण हे सगळे परत येतात. फक्त त्याला 6 महिने वर्षाचा कालावधी जातो की जेव्हा ते परत येत असतात. दुसरं तुमचं अन्नलिकेच्या कॅन्सरसाठी आपण रेडिएशन दिलं तर त्याच्यात पेशंटला गिळण्याचा त्रास होऊ शकतो किंवा तोंडाचे कॅन्सर दिले तर तोंडामध्ये छाले येणं, तोंड येणं, गिळायला त्रास होणं, थोडंफार खोकला येणं, लाळ जास्त बनणं, या गोष्टी होत असतात. जिथे तुम्ही रेडिएशन देतात त्यानुसार त्याचे साईड इफेक्ट असतात. जसं आतड्यांच्या कॅन्सरसाठी दिले तर मग जुलाब होणं, लघवीला जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. पण या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या काही काळापुरताच असतात आणि त्या औषधांनी कंट्रोल करण्यासारख्या असतात. आणि किती पेनफुल असतात? म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की आतड्यामध्ये तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो वगैरे, तर ते जसं आपल्याला जनरली जेव्हा घसा दुखतो आपला तेवढंच पेनफुल असतं का जास्त असतं पेनफुल त्यापेक्षा? पेनफुल ते असतं, पण देताना पेशंटला पेन होत नाही की बाबा पेशंट रेडिएशनला झोपलाय आणि देताना पेन पेशंटला जाणवत नाही. हे जे पेन आहे ते साईड इफेक्ट्समुळे आहे. तर आतून जी सूज येते त्याच्यामुळे पेन असतं. तर काही प्रमाणात आपण किती डोस देतोय, आजार प्रमाण किती आहे, म्हणजे आपण किती एरियात रेडिएशन कव्हर करतोय त्यानुसार ते ठरतं की त्याचं किती प्रमाण असेल, त्याची सेव्हिरिटी किती असेल, तीव्रता किती असेल, की जेणेकरून त्याला पेन किती होऊ शकतं ते. परंतु ते पेशंटच्याच काही वेळेस त्या सहनशक्तीवर देखील असतं. काही पेशंट इझिली ट्रीटमेंट घेऊन जातात तेवढ्याच डोसमध्ये, तेवढ्याच एरियामध्ये रेडिएशन घेऊन, आणि काही पेशंट मात्र थोडंसं सहन करायला हे होतं. परंतु त्यांना वेळोवेळी तशी ट्रीटमेंट दिली जाते की त्यांचं रेडिएशन ट्रीटमेंट ते व्यवस्थित पूर्ण करतील. परंतु देताना पेशंटला कोणत्याही प्रकारचं पेन होत नाही, जळत नाही, भाजत नाही. देताना पेशंटला काही जाणवत नाही काय ट्रीटमेंट चालली. आता आपण केमोथेरपीकडे येऊया.
तर केमोथेरपी एक्झॅक्टली काय असते, म्हणजे कुठलं केमिकल असतं आणि ते आपल्या बॉडीवरती काय म्हणजे कसं इफेक्ट करतं? बरोबर. जसं तुम्हाला म्हटलं रेडिएशन डायरेक्टली सेल्सच्या डीएनएवर जाऊन ऍक्ट होतं. तसंच किमोथेरपी म्हणजे काय, तर सलाईन मधून काही सायटोटॉक्सिक म्हणजे सेल्सला मारण्यासाठी काही औषधं सोडली जातात, की ज्या कॅन्सर सेलवर जातात आणि तिथे त्यांना मारत असतात. आणि त्यावर काही नॉर्मल सेल्सला देखील मारलं जातं, पण नॉर्मल सेलमध्ये रिपेअर करण्याची कॅपॅसिटी असते, कॅन्सर सेलमध्ये रिपेअर करण्याची कॅपॅसिटी नसते. त्यामुळे कॅन्सर सेल या मरतात, नॉर्मल सेल या रिपेअर होत असतात. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण किमोथेरपी देतो याचा अर्थ ती सलाईनमधून काही इंजेक्शन सोडले जातात, जे कॅन्सर पेशंटवरती ऍक्ट होत असतात. त्यामुळे आपण जेव्हा बघतो की किमोथेरपीमध्ये जेव्हा तुम्ही सलाईनमधून इंजेक्शन देत असतात, त्यावेळेस तुम्हाला केस जाणं, उलट्या होणं, चव जाणं, ह्या गोष्टी जाणवतात. जुलाब होणं, मळमळ, कारण त्या रक्तातून नॉर्मल पेशींवर पण इजा करत असतात. परंतु ह्या पेशी रिकव्हर होतात आणि पेशंट पूर्ण बरा होतो. त्याला म्हणतात किमोथेरपी. पण आता त्याच्यात एवढं इव्होल्युशन आलं की पूर्वीच्या काळात सारखीच आपण किमो देतोय. असं नाही की आपण किमोथेरपी बदल झाले. रिझल्ट चांगले आहेत, पण पेशंट का ट्रीटमेंट इझिली घेत आहेत, तर त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते कमी करण्यासाठी खूप मेडिसिन्स अवेलेबल झाले. जसं आता उलट्या होण्यासाठी जी औषधं आहेत अवेलेबल, की पेशंटला ट्रीटमेंट नंतर खूप उलट्या होऊ नये, त्याला विकनेस येऊ नये म्हणून अशी औषधं दिली जातात. जसं डोक्याचे केस जाऊ नये म्हणून स्काल्प कुलिंग सिस्टीम आलेली आहे. पेशंटला थकवा येऊ नये म्हणून त्याच्यासाठी काही न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड केले जातात. तर बोन पेन वगैरे होऊ नये म्हणून त्यासाठी काही पेन किलर दिले जातात, की जेणेकरून हे जे किमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी खूप प्रकारचे औषध आहेत. त्यामुळे पेशंट व्यवस्थितरित्या किमोथेरपी घेतो. औषधांमध्ये खूप बदल झालेत असं मी म्हणणार नाही, पण ते सहन करण्याची क्षमता पेशंटची वाढली आहे, कारण साईड इफेक्ट कमी करणारे औषध आपल्याकडे आहेत. आता त्याच्यात सुद्धा आता टार्गेटेड थेरपी पण आलेले आहेत. टार्गेटेड थेरपी म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा किमोथेरपी देता तेव्हा ती नॉर्मल ॲबनॉर्मल सगळ्यांनाच मारत असते. पण जेव्हा टार्गेटेड म्हणजे काय, तुम्ही त्या पर्टिक्युलर सेल्सलाच जाऊन पेशींना जाऊन टार्गेट करताय. त्यामुळे तुम्हाला बाकीचे साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे सर्वात साईड इफेक्ट कमी होतात, कारण तुम्ही आता डायरेक्टली जसं टार्गेटेड मिसाईल आहे ते, की जे डायरेक्टली तिथे जाऊन अटॅक करतं. त्याच्यामुळे साईड इफेक्ट होत नाही, कारण बाकीच्या नॉर्मल पेशी वाचवल्या जातात. त्यामुळे रिझल्ट चांगले येतात. ओके. तर आता बऱ्याच प्रकारच्या कॅन्सरला टार्गेटेड थेरपी देखील अवेलेबल आहेत. टार्गेट थेरपी दोन्ही स्वरूपात आहे, इंजेक्शन स्वरूपात पण आहे, गोळ्यांच्या स्वरूपात पण आहे. पण ते प्रत्येक पेशंटला लागू होत नाही. ते त्याच्या गुणधर्मांवरती आहे. त्याच्या कॅन्सरच्या पेशींचा जो गुणधर्म आहे, ते त्याला ती टार्गेट थेरपी लागू होईल की नाही, त्याचे गुणधर्म वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानुसार ठरवली जाते की त्याला टार्गेट थेरपी लागू होईल की नाही. पण किमोथेरपी ही मात्र आपण जास्तीत जास्त पेशंट्सला देऊ शकतो. आणि किमो घेताना पण पेन होत नाही. नाही, हे कोणतीही कॅन्सरची ट्रीटमेंट ही पेनफुल नाही. तर आपण असं ऐकलंय की किमो घेतल्यानंतर मळमळतं किंवा उलट्या होतात, किंवा काही केसेस आपण अशा पण बघितले की किमो घेतानाच माणूस दगावतो. बरोबर. कसं तुम्ही म्हणजे ह्याच्यावरती काय? आता याच्यात जर तुम्ही बघाल की हे सगळं आहे खरंच, की पेशंटला उलट्या होतात, विकनेस येतं किंवा मळमळतं, काही पेशंट दगावतात, हे देखील खरं आहे. पण त्याची कारणं पण आपण समजून घेतली पाहिजे, की पूर्वीच्या पेक्षा आता त्याचं प्रमाण काही पटीने कमी झालंय, कारण तशा प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल झाले. नाहीतर पूर्वी किमो म्हटलं की लोक घाबरून जायचे, कारण केस जायचे, त्या पेशंटला मळमळ व्हायची, दगावायचे. पण आता ते प्रमाण अवेलेबल मेडिसिन्स जे आहेत त्याच्यामुळे त्याचं बऱ्याच प्रमाणात कमी झालंय. आता त्याचे जे दगावण्याचं जे प्रमाण आहे त्याचे बरेच कारण आहेत. एक म्हणजे की पेशंटला ज्या पांढऱ्या पेशी शरीरातल्या असतात त्या अचानक कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन रेट वाढतो आणि त्या इन्फेक्शन्समुळे पेशंट बऱ्याच वेळा दगावतो. त्याची सहन करण्याची क्षमता जी आहे, त्याच्या नॉर्मल पेशी ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या बनण्याची क्षमता थोडी कमी होते. आणि याच्यात नुसतं आवश्यक नाही की ते फक्त त्या ट्रीटमेंटमुळेच होत असतं. त्याला दुसरी पण काही कारणं असतात. जसं एखाद्या पेशंटच्या हाडांमध्ये बऱ्याच ठिकाणी आजार गेलाय आणि आपल्या शरीरातलं नॉर्मल रक्त जे आहे ते हाडांमध्ये तयार होत असतं. हाडांमध्येच जर ऑलरेडी कॅन्सरने खाऊन टाकलं असेल तर नॉर्मल पेशींचं प्रमाणच कमी असतं. त्यावेळेमुळे पण कॅन्सर पेशी मारण्यासाठी पण किमोथेरपी देणं गरजेचं आहे. मग ते कुठेतरी बॅलन्स होत नाही, बॉडी त्याला ऍडजस्ट करत नाही आणि त्यावेळेस मग साईड इफेक्ट जास्त होतात, पेशंट दगावतात. दुसरी गोष्ट की जर पेशंटला ऑलरेडी काही कोमॉर्बिडिटीज असेल, डायबिटीस असेल, डायबिटीस जर असेल पेशंटला तर ऑलरेडी त्याची इम्युनिटी कमी असते, त्यामुळे इन्फेक्शन रेट्स वाढत जातात. हिलिंग जी प्रोसेस असते ती डिले होत जाते आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि जर एखाद्या पेशंटला अन्नलिकाचा कॅन्सर आहे किंवा आतड्यांचा कॅन्सर, तर मग त्या पेशंटला ऑलरेडी जुलाब, उलट्या हे चालू असतं. त्याच्यामुळे ऑलरेडी त्याच्यात विकनेस हे असतं, जे पण ट्रीटमेंटसाठी पेशंटला बरं करण्यासाठी. आता 100 5 पेशंटला होतो म्हणून काय आपण 95 पेशंटला ट्रीटमेंट देणं टाळू नाही शकत. त्यामुळे सगळ्यांनाच ट्रीटमेंट देणं तर गरजेचं आहे. आता ह्या 5 पेशंट्समध्ये मात्र आपल्याला काळजीपूर्वक राहावं लागतं, की बाबा ते तसं होऊ नये. परंतु त्यांची प्रतिकारक शक्ती कमी असते.
त्यांचा आहार कमी झालेला असतो. ट्रीटमेंटमुळे त्यांना जी नॉशा होतो, व्हॉमिटिंग होतो, त्यावेळेस आम्ही जी औषध देतो ती पण बऱ्याच वेळा उलटीद्वारे बाहेर पडून जातात किंवा त्यांना ते सहन होत नाही आणि त्यावेळेस मात्र पेशंटला विकनेस वगैरे होऊ शकतो, चक्कर येणं होऊ शकतं. परंतु पेशंटने अंगावर न काढता डॉक्टरांना येऊन हे सगळ्या गोष्टी जर नीट सांगितल्या, वेळोवेळी पटकन डॉक्टरांकडे आले, अंगावर न काढता ऍडमिट झाले आणि त्यावेळेस अशी औषधं देऊन आपण त्यातून रिकव्हरी करू शकतो. असं नाही की ते विकनेस पासून रिकव्हरी होणार नाही. आपण पुढच्या वेळी जेव्हा किमोथेरपी देतो तेव्हा अजून आतून दक्षता घेऊन अजून प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन हे टाळू शकतो. आणि आता तुम्ही डायबिटीसचं हे सांगितलं की प्री कंडिशन आहे ती, म्हणजे एक ऑलरेडी एक्झिस्टिंग कंडिशन आहे. तर असे कुठले कुठले प्री कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे तुमची ट्रीटमेंट कॉम्प्लिकेट होऊ शकते? तर तसं जर तुम्ही बघाल तर सर्वात जास्त प्रायोरिटी कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये असते. त्यामुळे ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, भले डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, बायपास झालेला असो किंवा काही स्किनचे प्रॉब्लेम्स असो, है ना, या सगळ्या गोष्टींची काळजी घेता येऊ शकते, पण कॅन्सरची ट्रीटमेंट टाळू नाही शकत आपण. तर त्यामुळे याची ट्रीटमेंट घेऊन त्याला वेल कंट्रोल करून आपण त्याची काळजी घेतो. कारण शेवटी जरी डायबिटीस असेल तर आपण त्याची वुंड हिलिंग किंवा डायबिटीस कंट्रोल करणं, वुंड हिलिंग डिले होऊ शकते. त्याच्या ऑपरेशनमध्ये जी जखम झालेली असते ती भरायला टाइम लागतो, रेडिएशनमध्ये जखम होतात ते कधी कधी भरायला टाइम लागतो, इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. मग त्याला डायबिटीस कंट्रोल करणं हा उपाय आहे. दुसऱ्या एखाद्या पेशंटला समजा आता मेजर कार्डियक सर्जरी झाली असेल आणि तो सर्जिकली फिट नसेल ट्रीटमेंटसाठी, तर मग त्याला रेडिएशन किंवा ज्या हार्टवर परिणाम न करणारे किंवा कमी परिणाम करणारे किमोथेरपीची औषधं आपण देऊ शकतो. तर ते आपण काळजी घेणं आपल्या हातात आहे, पण त्या प्री कंडिशन्स काही आहेत म्हणून कॅन्सर ट्रीटमेंट नाही टाळू शकत. एक आता हा भाग झाला की कॅन्सर झालाय आणि त्याच्यावरती उपचार तुम्ही आता सांगितले, पण कॅन्सर होऊच नये म्हणून असं काही वॅक्सिन वगैरे आहे का की जेणेकरून काहीच होणार नाही असं? तर तुम्ही बघा, मी तुम्हाला असं कारण सांगितली की कॅन्सर होऊ नये यासाठी आपण वॅक्सिन शोधतोय. पण वॅक्सिन कोणासाठी आहे? तर जे इन्फेक्शनमुळे कॅन्सर होतं त्याच्यासाठी वॅक्सिन आहे. आणि वॅक्सिन डेव्हलप करण्याची प्रोसेसच इन्फेक्शन पासून चालू होते. कारण तुम्ही जो पर्टिक्युलर व्हायरस बॅक्टेरिया घेता आणि त्याच्यापासून वॅक्सिन डेव्हलप करता. तर आता कॅन्सरमध्ये इन्फेक्शन रिलेटेड कॅन्सर्स कोणते आहेत? जसं तुम्हाला म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, त्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. नंतर ओरोफेरेंजियल कॅन्सर्स आहेत, म्हणजे टॉन्सिल रिलेटेड किंवा तुमच्या जिभेच्या मागच्या भागाचे जे कॅन्सर्स आहेत किंवा तुमच्या लिव्हरचे कॅन्सर जे हेपॅटायटिस बी सी मुळे होतात. तर हे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही वॅक्सिन घेतलं की त्याच्यात तुम्ही हे अवॉइड करू शकता. परंतु मेन कॉज इज व्हॉट? टोबॅको, की ज्याची तंबाखू खाण्यामुळे, भले ते मग धूम्रपान असो, मद्यपान असो, तर लाईफस्टाईल हॅबिट जे आहेत तेच आहे जे आपण कॅन्सरला टाळू शकतो. आणि जे जेनेटिकली होतात ते तर तुम्ही टाळू नाही शकत, ते म्हणजे होणारच आहेत बेसिकली. बरोबर. आता हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे की जेनेटिकली होतं ते तुम्ही टाळू शकता का? तर आता स्तनांचा कर्करोग जसा आहे ती आपल्याला माहिती आहे अँजेलिना जोली, तर तिने तिचे दोन्ही स्तन आणि दोन्ही ओव्हरीज काढले. तर का काढलं? की तिने बघितलं की तिच्या आईला स्तनांचा कॅन्सर झाला होता. मग त्याच्यात एक जेनेटिक टेस्ट असते, त्याला ब्राका टेस्ट म्हणतो आपण, BRCA 1 and 2, की तिच्या आनुवंशिकता त्याच्यात आढळली. तिच्या आपण जेव्हा ब्लड सॅम्पल पाठवलं तर आनुवंशिकता सापडली. तर हे जे कॅन्सर्स आहेत हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की बाबा त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. प्रत्येकच आनुवंशिक कॅन्सर आपण टाळू शकतो असं नाहीये, परंतु तो होऊ नये किंवा तो झाला तरी लवकर स्टेजला डिटेक्ट व्हावा यासाठी काही स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल असतात, तर त्या आपण केल्या पाहिजे. ओके. मग ह्या स्क्रीनिंग टेस्ट फ्रिक्वेंटली करायला लागतात, वर्षातनं एकदा वगैरे? तर आता हे पहिले समजून घ्या की तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट कोणासाठी अवेलेबल आहेत आणि कोणासाठी आहेत. तर हे बघा की आता जसं स्तनांचा कर्करोग तुम्हाला माहिती की त्याच्यात आपण 40 वर्षानंतर लोकांमध्ये स्तनांचा कर्करोग बघतो. मग आता याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर बाबा 40 वर्षानंतर समजा एखादी स्त्री असेल तर त्यांनी प्रत्येकाने दरवर्षी मॅमोग्राफी म्हणजे काय? तर स्तनांचा एक्स-रे, त्याला म्हणतात मॅमोग्राफी, तर ती केली पाहिजे वर्षातून एकदा. त्याच्यानंतर मग आता गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आपण पॅप्समियर करतो. पॅप्समियर म्हणजे काय? तर तुम्ही त्या गर्भाशयाच्या मुखाच्या जागी आपण काही पेशी काढून तपासायला पाठवतो. बरोबर, त्याला पॅप्समियर म्हणतात. ते पण वर्षातून एकदा आपण केलं पाहिजे. सर्वात महत्वाचं काय आहे की आज तुम्हाला माहिती आहे की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सगळ्यांचे हेल्थ चेक होत असतात. बरोबर. हेल्थ चेक म्हणजे काय? तर काही ब्लड टेस्ट केल्या जातात आणि मग आपण त्या काय करतो की ते फक्त ब्लड रिपोर्ट नॉर्मल व्हॅल्यूशी मॅच करतो. अरे हा, हे सगळं नॉर्मल आहे म्हणजे डॉक्टरची गरज नाही. परंतु डॉक्टरांनी तुम्हाला बघणं हे वर्षातून एकदा तरी गरजेचं आहे. त्याला क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतात. आणि सर्वात मोठा
बॅकबोन आहे, सर्वात मोठा कणा आहे की बाबा मेडिकल फील्डमध्ये की मी डॉक्टरांकडे गेले तर काही गोष्टी जसं आहे, जसं तर तोंडामध्ये छाले आले, तुमचं वजन कमी होत चाललंय, तुमची एखादी गाठ लागते, तर ह्या गोष्टी तुमच्या सीबीसीत काही चेंजेस आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यानंतरच कळू शकतात, की ज्या मायनर गोष्टी तुम्हाला नॉर्मल रिपोर्ट बघून नाही कळत बऱ्याच वेळा. त्यामुळे जसं म्हटलं की स्तनांचा कर्करोग आहे, तोंडाचं एक्झामिनेशन आहे, गर्भाशयाचे कॅन्सर, याच्यासाठी आपण काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत. आता समजा एखादा माणूस गेले 20 वर्ष रोज एक पॅकेट सिगरेट पितोय, तर त्याला तुम्हाला खोकला दिसणार नाही, पण त्याला लो डोस सिटी स्कॅन म्हणून टेस्ट ती वर्षातून एकदा करायला काही हरकत नाही, की त्याच्यात खूप रेडिएशन एक्सपोजर नाहीये, पण तुम्हाला खूप अर्ली स्टेजला कॅन्सर सापडण्यासाठी मदत होऊ शकते. आता एखाद्या माणसाला सतत आपण म्हणतो की जुलाब किंवा संडास कोष्ठबद्धता असं होत आहे, तर त्यांनी कोलोनोस्कोपी करायला हरकत नाही. तर आता ज्यांच्यामध्ये अनुवंशिकता आहे, की ज्यांच्यात आपल्याला माहिती आहे की त्यांच्या वडिलांना होता, या आईला होता याच्यात, तर त्यांना मात्र त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागू शकते. जसं आता एखाद्या माणसात आतड्याचे कॅन्सर आहेत, त्याच्या वडिलांना होता, काकांना होता, आजोबांना होता, त्यांना कोलोनोस्कोपीची टेस्ट दर 6 महिन्याला एकदा करायला लागू शकते. तर हे तुम्हाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, तुमच्यात अनुवंशिकता आहे की नाही, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु ज्या इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की स्तनांचा कर्करोग आहे, गर्भाशयाचे मुखाचे कर्करोग आहे, याच्या त्या रुटीन टेस्ट व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकानेच आपलं हेल्थ चेक वर्षातून एकदा करणं खूप गरजेचं आहे. की बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना की पोटाचे कॅन्सर एकदम, हा माणूस डायरेक्ट 4थ्या स्टेजला सापडला, पोटात पाणीच झालं, त्याला एकदम काविळच झाली, त्याच्या लिव्हरमध्ये मोठी गाठ झाली, अहो 4थ्या स्टेजला सापडला, पहिल्या स्टेजला का लक्षात नाही आला? अहो पण तुम्ही जेव्हा टेस्ट करता तेव्हा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे, म्हणूनच तर टेस्ट करणं गरजेचं आहे की तुम्हाला ते पहिल्या स्टेजला येतील. कारण बऱ्याच वेळा पोटाचे आजार आहेत, पॅनक्रियाचे कॅन्सर आहेत, स्वादुपिंडाचे आहेत, जठराचे आहेत, यकृताचे आहेत, हे आपल्याला खूप ॲडव्हान्स स्टेजला गेल्यावरच कळतात. त्यामुळे ते जे आपण रुटीन हेल्थ चेक करतो वर्षातून एकदा, समजा सोनोग्राफी जरी केली तरी ते लवकर लक्षात येऊ शकतात तुमचे लक्षणं येण्याच्या आधी, आणि ते क्युरेबल पण आहेत जर लवकर सापडले तर. जनरली तुम्ही मग रेकमेंड कराल की 40 नंतर ह्या ज्या मेन ऑर्गन्स जे आहेत त्याची जनरली जी सोनोग्राफी वगैरे हे करून केलेली गरजेचं आहे. जसं आता वयस्कर माणसं झाली की त्यांना त्यांना वाटतं की माझ्या वयामुळेच मला लघवीला जास्त 4-5 वेळा जावं लागतं. परंतु त्यांनी पीएससी नावाची सिंपल ब्लड टेस्ट असते, सिरम पीएससी ज्याला आम्ही म्हणतो, की ती करणं आणि एक सोनोग्राफी करून बघणं की बाबा आपल्या प्रोस्टेटमध्ये वाढ झाली आहे का, आपला पीएससी लेवल वाढली आहे का. कारण प्रोस्टेट कॅन्सर 90% ते 95% क्युरेबल असतात. इव्हन जे 4th स्टेजला सापडतात त्यांचं सुद्धा आयुष्य 5 ते 7 वर्ष सहज निघून जातं. त्यामुळे फक्त ते सापडणं महत्वाचं आहे. आता आपण म्हणतो की सर्वायकल कॅन्सरवरती वॅक्सिन आहे, तर ते वॅक्सिन सगळ्यांनी घेतलं पाहिजे का काही स्पेसिफिक कंडिशन्सच ते असेल तर मग घेतलं पाहिजे? तर सर्वायकल कॅन्सरमध्ये 3 प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. एक आहे सर्व्हॅरिक्स, दुसरं आहे गार्डासिल आणि तिसरं आता गार्डासिल 9 आहे. तर हे वॅक्सिन म्हणजे त्याच्यात जे कॉमन स्ट्रेन आम्ही म्हणतो HP16 आणि 18 याच्यापासून ते डेव्हलप झालेले आहेत, की ते मूळतः हेच व्हायरसेस ते कॅन्सरचं कारण ठरत आहेत. मग आता हे घेण्याचा उद्देश असा आहे की तुमचा जेव्हा शारीरिक संबंध ते एक्सपोज, गर्भाशयाचं पिशवीचं मूग जे आहे ते एक्सपोज होण्याच्या आधी ते वॅक्सिन घेतलं पाहिजे आयडियली. कारण एकदा ते एक्सपोज झालं, शारीरिक संबंध आले की ते HPचं इन्फेक्शन ऑलरेडी झालेलं असतं, आणि जेव्हा इन्फेक्शन ऑलरेडी झालंय मग तुम्ही वॅक्सिन घेऊन फायदा नाहीये. त्यामुळे ते इन्फेक्शन होण्याच्या आधी घेतलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की 9 ते 14 ह्या वयात ते घेतलं पाहिजे. त्याच्यात युजली 9 ते 14 मध्ये आपण 2च डोसेस देतो. आज एक घेतलं समजा, एक 6 महिने दुसरा डोस. युजली आम्ही रिकमेंड करतो की गार्डासिल 9 की जे चांगल्या प्रकारे वॅक्सिन आहे, काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, आणि त्याचं जे स्ट्रेंथ आहे ते चांगले आहेत. दुसरं आहे की 26 वर्षापर्यंत त्याला आपण कॅचअप वॅक्सिनेशन म्हणतो, की 26 वर्षापर्यंतच्या माहिलांना आपण ते देऊ शकतो, कारण त्याच्यात एक्सपोजर कमी झालेलं असतं. पण त्यांना मात्र 3 डोसेस घ्यावे लागतात. समजा आज एक घेतला तर 1 महिन्याने दुसरा, 6 महिन्यांनी तिसरा, असं त्याला कॅचअप वॅक्सिनेशन म्हणतात. तर 26 पर्यंत ते घेऊ शकतो. समजा एखाद्या माणसाला जास्त वेळात जरी घ्यायचं झालं तर त्यांना ती HPV DNA टेस्ट करावी लागते, की बाबा त्याच्यात ते HPVचं इन्फेक्शन आहे की नाही ते बघून मग ठरवलं जातं वॅक्सिन दिलं तर नाही. पण गाईडलाईन्स रिकमेंड करतात की तुम्ही 9 ते 14 ह्या वयात ते दिलं गेलं पाहिजे. मुलींसाठीच ते आहे, मुलांसाठी नाहीये. मुलींसाठी बेसिकली गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आहे, म्हणून मुलींसाठी. पण त्याच्याबरोबर ॲनल कॅन्सर म्हणजे गुरुद्वाराचे कॅन्सर जे आहेत, गुरुद्वाराचे, त्याच्यानंतर मग आपल्या तोंडाच्या मागच्या भागाचे कॅन्सर, जे HPV रिलेटेड कॅन्सर्स आहेत ते आपण टाळू शकतो. तर पण आपण आजकाल हे बघतो की सोशल मीडियावरती एक नॅरेटिव्ह बिल्ड झालाय की हे वॅक्सिन आहे, हे घेऊ नका. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? तर तुम्ही बघाल की वॅक्सिन बद्दलची जी भीती आहे ती कोविड वॅक्सिनेशन नंतर जास्त आली, की बाबा त्याच्यानंतर काही लोकांना
काही वेगळ्याच प्रकारे साईड इफेक्ट झाले, जसं काही काहींना पॅरालिसिस झाला, काहींना छातीचे आजार तयार झाले, काहींचा हृदयावर परिणाम झाला. त्यामुळे ते व्हॅक्सिन रिलेटेड भीती जी तेव्हापासून आलेली आहे. परंतु हे जे व्हॅक्सिन आहे ते बऱ्याच वर्षांपासून आहे आणि त्याचे अनेक प्रकारचे स्टडी झालेले आहेत, अभ्यास झाले आहेत. ते खूप सेफ प्रकारचं व्हॅक्सिन आहे. त्यामुळे मला वाटतं कोणत्याही प्रकारच्या मीडियाच्या मध्ये ज्या गोष्टी येतात त्यांना आपण कुठेही बळी न पडता आपल्या आणि सर्व्हिक्स कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे आणि ते आपण नक्कीच टाळू शकतो आणि सेफ व्हॅक्सिन आहे. फक्त इंजेक्शन जागी होणारं पेन आणि काही पेशंटला होणारे ॲलर्जिक रिॲक्शन ह्या गोष्टी सोडल्या तर इट इज मोस्ट सेफ व्हॅक्सिन. त्यामुळे तुम्ही आरामात आपल्या मुलींना देऊ शकता. म्हणजे असे साईड इफेक्ट्स असे काही नाही आहेत खूप मेजर साईड इफेक्ट्स नाही. किती महाग आहे हे व्हॅक्सिन? तर आता गार्डासिल 9 जर तुम्ही बघाल तर साधारण 9 ते 10,000 रुपये कॉस्ट त्याचे आहे. तर ते तुम्हाला 2 व्हॅक्सिनेशन घ्यावे लागतात. वय जास्त असेल तर 3 व्हॅक्सिनेशन घ्यावे लागतात. पण गव्हर्नमेंट एजन्सी सुद्धा सर्व्हॅरिक्स म्हणा, गार्डासिल म्हणा हे व्हॅक्सिन्स प्रमोट करते की जे बऱ्याच NGOs जे आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट देखील अवेलेबल करत आहेत. फक्त जसं तुम्ही म्हटले की चुकीच्या नॅरेटिव्हमुळे ते तो प्रोग्राम जो आहे तेवढा सक्सेसफुल होत नाहीये. परंतु गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी ते बऱ्याच NGOsनी फ्रीमध्ये अवेलेबल केलेले आहेत आणि लोकांनी त्याचा नक्की फायदा घेतला पाहिजे. भारत सरकारने ते एन्डॉर्स केलं असेल तर चांगलंच बेसिकली. ते अजून आपल्या व्हॅक्सिनेशन शेड्यूल ज्याला म्हणतो, जसं पोलिओ आहे, DPT आहे, BCG आहे, हे आपण आपल्या व्हॅक्सिन शेड्यूलमध्ये आहे. अजूनही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आपण कंपल्सरी देतो. तर याच्यात ते इंटिग्रेट झालेलं नाहीये, परंतु अवेलेबल आहे. NGOs देत आहेत, गव्हर्नमेंट पॉलिसी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला अवेलेबल आहे, परंतु फ्री ऑफ कॉस्ट ते नसावं. सो व्हॅक्सिनचं जर का आपण असं म्हटलं की मध्ये असे काही आर्टिकल्स मी वाचले त्याच्यामध्ये रशियाने क्लेम केलं की त्यांच्याकडे एक इंजेक्शन आहे जेणेकरून तुम्हाला व्हॅक्सिन होणार नाही, प्रिव्हेंटिव्ह इंजेक्शन आहे. किंवा इव्हन इस्रायलनी पण असं काय काय क्लेम केलेलं की त्यांच्याकडे असा काही ड्रग आहे ज्याच्यामुळे पूर्ण व्हॅक्सिन क्युअर होऊन जातं. तर ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती किंवा काही? तर बेसिकली तुम्ही हे बघा की रशियाचं जे व्हॅक्सिन आहे त्याला इंट्रोमिक्स म्हणतात. तर ते व्हॅक्सिन नाहीये, ती एक प्रकारची इम्युनोथेरपी आहे की ती पर्टिक्युलर कॅन्सर सेल्सवर जाऊन अटॅक करतं आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतं. तर ते व्हॅक्सिन आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय, तर ते तुम्हाला होऊ नये म्हणून घ्यायचं असतं. हे तुम्हाला ते आहे ते बरं करण्यासाठी आणि परत होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी एक इम्युनोथेरपी सारखं औषध आहे. तर ते देखील 50 पेशंटपेक्षा कमी लोकांवरती त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे पूर्ण जगात ते अवेलेबल नाहीये आणि होणार नाही लवकर, कारण जोपर्यंत ते आपण जास्तीत जास्त पेशंट्सवरती ट्राय करून आपण बघत नाही आणि त्याचा सक्सेस रेट बघत नाही तोपर्यंत ते येणार नाही. आणि दुसरी गोष्ट ते व्हॅक्सिन नाही हे लक्षात ठेवा. ते एक औषध आहे की जे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. त्याला इम्युनोथेरपी म्हणतात. ओके. आणि ते म्हणजे जेनेरिक ड्रग आहे जो कुठल्याही टाईप ऑफ कॅन्सरसाठी वापरला जाऊ शकतो. त्यांनी जे आता वापरलंय ते त्यांनी आतड्यांच्या कॅन्सरसाठी वापरलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी जे आतड्या कॅन्सरसाठीच आहे. त्यामुळे ते जेनेरिक असं आपण म्हणू शकत नाही. तर आज आपण बघितलं की कॅन्सरवरती कुठले कुठले उपचार होऊ शकतात आणि कुठल्या कॅन्सर्सवरती व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि आपण डॉक्टरांचं जे रेकमेंडेशन आहे की तुम्ही व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे हे पण आपण सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांना सुद्धा विचारू शकता, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेऊन. पण जनरली रेकमेंडेशन असं आहे की जे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत त्याने आपण हा जो मोठा आजार आहे, पुढचं जे सगळं प्रॉब्लेम्स येतात त्याच्याबरोबर, हे सगळे आपण अवॉइड करू शकतो. तर आज आपण हा भाग इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंटचे इकॉनॉमिक्स काय आहेत किंवा कॅन्सर परत येऊ शकतो का, एकदा उपचार झाल्यानंतर तो परत येऊ शकतो का, या सगळ्या प्रश्नांवरती आपण विकासजींबरोबर बोलणार आहोत. ह्या गोष्टींवरती जर का तुम्हाला काही कमेंट्स असतील, फीडबॅक असेल तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही डॉक्टरांपर्यंत ते नक्की पोहोचवू. अजून काय असेल तर बोला माऊली. धन्यवाद. धन्यवाद.